विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। खऱ्या अर्थानं असा कार्यक्रम घ्यावा हे देखील या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। कारण ज्या घराण्याने आणि ज्या अण्णांनी, देशमुख अण्णांनी गावाचं भलं व्हावं, गाव सुजलम सुफलम व्हावं, माझ्या गावातील युवकांना रोजगार मिळावा, माझ्या गावातील युवक स्वतःच्या पायावरती उभा राहावा, यासाठी प्रयत्न करत असताना संतोष अण्णांची निर्घृण अशी हत्या केली गेली। प्राण्यांना देखील लाजवेल अशी ही हत्या। या हत्येविषयी जास्त काही बोलणार नाही, कारण पहिलंच आमचं धनंजय देशमुख यांचं कुटुंब दुःखामध्ये आहे आणि वारंवार तेच शब्द त्यांच्या हृदयावरती मारा करतील असे शब्द आम्ही काढणार नाही। परंतु एकच सांगतो की आपल्या सोबत आम्ही सदैव आहोत, जोपर्यंत ही अन्याय करणारी लोक फासावर आम्ही पाहत नाही, फासावर लटकवत नाही। आमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे अशा पद्धतीचा शब्द देशमुख कुटुंबाला आम्ही इंदापूरवती यांच्या वतीने देत आहोत। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। वीर श्री मालोजीराजेंच्या भूमीमधला हा आवाज आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। अरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आरोपींना फाशी, आरोपींना फाशी। धनंजय देशमुख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय देशमुख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय देशमुख आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वैभवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। मित्रांनो, या ठिकाणी काल जी महिला दिन झाला आणि त्या महिला दिनाला खऱ्या अर्थाने एक स्टेटस फिरत होतं आणि ते स्टेटस माझ्या बहिणीचं, माझ्या वैभवीचं फिरत होतं की खऱ्या अर्थानं जिजाऊ असावी, जिजाऊचे संस्कार असावे, लढण्याचं बळ असावं आणि बापाचा बदला घेण्यासाठी बापाची केलेली दुर्दैवी जी हत्या आहे त्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक महिला, एक बहिणी कशा रूपाने असावी, ती रूप म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या वैभवीचं आहे। आणि त्या वैभवीला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आणि खरंच महाराष्ट्राची आम्हाला खूप साथ आहे। जसं तुम्ही आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, खरंच म्हणजे महाराष्ट्राने आम्हाला दिलेला खूप आधार आहे। ज्यावेळेस माझे वडील गेले त्यावेळेस ते तर आमच्या सोबत नव्हते, पण तुम्ही जी आम्हाला दिलेली साथ आहे ना, या साथीमुळेच आम्ही हा न्यायाचा लढा कुठेतरी उभा राहू शकलो। आणि आता मगाशी काकांनी म्हणले की महिला दिन म्हणजे सगळीकडे माझं स्टेटस फिरत होतं, पण मी अशी काही वेगळी नाही असं मला वाटतं। कारण की जे माझे वडील होते ते माझ्यासाठी सर्वस्व होते आणि त्यांच्यासाठी म्हणजे फक्त न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काही पण करायला तयार आहोत। आणि त्यामागे तुमची जी आम्हाला मिळालेली साथ आहे ती आमच्यासाठी खूप पाठिंब्याची आहे। खरंच जसं तुम्ही आज आमच्या पाठीमागे आहात तसं कायम राहा। आणि खरं आपल्याला न्याय तर मिळवून घ्यायचा आहे आणि जे प्रशासन असेल किंवा सरकार असेल त्यांच्याकडे सुद्धा आज पूर्ण महाराष्ट्र आणि तुम्ही इंदापूर वासी आणि आमचे गावकरी आणि देशमुख कुटुंबीय सगळे त्यांना एकच मागणी करतायत की माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। आणि मगाशी बारामतीच्या मोर्चामध्ये म्हणजे त्यांनी एक त्या निवेदनामध्ये होतं त्याची म्हणलं
त्यांनी एक सांगितलं होतं की समजा आमच्या जिल्ह्यातील जे हे आहेत, जिथे आरोपींना ठेवलेलं आहे त्यांना आमच्या जिल्ह्यात न ठेवता बाहेर जिल्ह्यात ठेवावं. पण त्यावेळेस मला वाटलं की त्यांना तसं न करता त्यांना आपल्याच देशात म्हणजे आपल्याच जिल्ह्यात ठेवावं. आणि जर आपण त्यांना न ठेवता आपल्या प्रशासनातील लोकांमध्ये जर काही त्यांनाच जर सरकारने असेल किंवा वरिष्ठ प्रशासनाने असेल त्यांनाच जर कडक कारवाई करा असं जर सांगितलं तर जो आमचा बीड जिल्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल आणि बीड जिल्ह्यातील जी गुन्हेगारी आहे ती कुठेतरी थांबेल. यानंतर खऱ्या अर्थानं अण्णांच्या रूपाने आम्हाला धनंजय भाऊ अण्णामध्ये दिसतात, धनंजय भाऊ मध्ये दिसतात. त्या भाऊंना विनंती करतो की ठीक आहे, जी झालेली घटना आहे ती दुर्दैवी आहे, पण भाऊ हा महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र आपल्या बरोबर आहे आणि अख्खा महाराष्ट्र आपल्या बरोबर असताना आपण खचून न जाता धैर्याने पुढे जाऊ. परंतु ह्या धैर्याने पुढे जात असताना तिथली पार्श्वभूमी, झालेली घटना या इंदापूरच्या माझ्या बांधवांना आपण सांगावी. आपलं दुःख खऱ्या अर्थानं आम्हाला सांगावं आणि ते दुःख आपण सर्वजण वाटून घेऊन आपलं दुःख यातून कमी होण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आपणाला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. ज्याप्रमाणे हे भाऊ म्हणले की सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, काल मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की या 90 दिवसात तुम्ही कशा प्रकारे कुटुंबाला सावरलं, कुटुंब सावरताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या, तुम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने कुटुंबाला सावरलं, हा त्यांचा प्रश्न होता. तर मी त्यांना उत्तर दिलं होतं की खरं तर आम्ही कुटुंबातनी एकमेकांना सावरलं नाही. या महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्मातील लोकांनी, समोर बसलेल्या तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाला सावरले म्हणून आम्ही न्यायाच्या भूमिकेत या पद्धतीने लढू शकलो. खरं तर तो न्याय नाही आपल्यासाठी. आपला निष्पाप भाऊ, आपला निष्पाप मुलगा, गावचा प्रतिनिधी, कुटुंबाचा प्रमुख, या लोकांनी त्यांचे काही जे काळे धंदे होते, त्यांची काही जी टोळी होती, विनाकारण घेतलेला बळी आहे. त्याच्यामुळे ह्यांना फाशी झाली तर ह्यांच्या ह्या कर्तृत्वानं होणार आहे, ह्यांचे जे काळे धंदे आहेत त्याच्यामुळे होणार आहे. आपल्याला कुठं न्याय मिळणार आहे? आपला न्याय जर माणूस परत आला असता तर खऱ्या अर्थानं आपण म्हणलो असतो की आपला न्याय येतो. यांच्या या अशा उद्योगामुळं, यांच्या या अशा चुकीच्या कामामुळं आपल्या माणसाला आपल्याला गमावं लागलं. पण वैभवी आमचं कुटुंब हे रस्त्यावर काय आहे तर हे जे आरोपी आहेत त्या आरोपींना तर फाशी झालीच पाहिजे. पण अशा टोळ्या सांभाळणारे जे काही लोक आहेत आमच्या जिल्ह्यातले, बीडमधले, बीड जिल्हा सुसंस्कृत आहे, विचारांचा आहे, शिवछत्रपतींच्या शिकवणीवर चालणारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जो आहे विचारांचा त्यानं चालणारा आहे. परंतु काही लोक इतके चुकीचे की ते या सगळ्या चांगला वारसा घेऊन चालणाऱ्या लोकांना चालू देत नाहीत, चुकीची कामं करून घेतात आणि एकही चांगली शिकवण देत नाहीत. प्रथमच झालं असेल असं की आरोपी हे 302 मध्ये आहेत, खंडणीमध्ये आहेत, त्यांच्यावर विविध गुन्हे आहेत. परंतु ज्यावेळेस यांना अटक केली, ज्यावेळेस यांना PCR दिले, MCR दिले, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्या आरोपीच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्यात आले. ते थोड्या प्रमाणात होते, परंतु असं कुठं घडत नाही. आपली शिकवण अशी आहे की चूक झाली तर आपण चूक म्हणतो आणि ती चूक सुधारून घेतो, किंवा रोज एक चूक केली नवीन तरी चालतंय, पण एक चूक झालेली आहे तिला चूक न मानता त्यांनी ती बरोबर आहे म्हणून अतिशय चुकीच्या गोष्टी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे झालं आरोपीचं. आज जे माझं सर्वस्व होतं, जे माझ्या कुटुंबाचं सर्वस्व होतं, ते माझे भाऊ, त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं अपहरण करून त्यांची हत्या केली. आमचं कुटुंब पोरकं केलं. आम्हाला एकदम उन्हातानात फिरायची वेळ आणली न्यायासाठी. परंतु तुम्ही सगळे असल्यामुळं आम्हाला जो धीर मिळाला आहे, आम्ही जे न्यायाच्या लढाईत आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत, त्यामुळं तुम्ही जोपर्यंत ही लढाई आहे तोपर्यंत सोबत असणारच आहेत. परंतु त्याही पुढे आपण सगळे मिळून एक चांगला संकल्प करूयात की
सहनशीलतेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, संविधानात्मक पद्धतीने आपण ही न्यायाची लढाई पुढं चालणार आहोत. खूप मोठी आव्हानं आहेत आपल्याला. तुम्ही सोबत असताना या गोष्टी सगळ्या कुठंतरी सुकर होणार आहेत. तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत मला साथ द्या, आमच्या कुटुंबाला साथ द्या, आमच्या गावाला साथ द्या. जे गाव आहे आमचं, जे 15-20 वर्ष निस्वार्थीपणे ज्या कुटुंब प्रमुखांनी, आमच्या संतोष अण्णा देशमुख यांनी, माझ्या दादानी जे प्रेम केलं गावावर, ते प्रेम तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं असेल की एवढं गावावर प्रेम का होतं. आज गावामध्ये कुठल्याच सणासुदीचं काही होत नाही, सण होत नाही किंवा उत्सव होत नाही. सगळे या दुःखामध्ये इतके गुंतलेत की हे दुःख कुणाच्याच डोक्यावरचं खाली उतरत नाही. त्यामुळे अण्णाचं एवढं प्रेम होतं गावावर. तेच गावाने अण्णावर सुद्धा तसंच प्रेम होतं. मूळचे आम्ही बार्शी गावचे आहोत. बार्शी हे गाव आमचं मूळ आहे, म्हणजे तुमच्याच विभागातलं माझं गाव आहे. परंतु काही आर्थिक अडचणीमुळे, काही परिस्थितीमुळे आम्ही 1993ला स्थलांतर करून तिथं गेलो. तिथं गावची सेवा केली, त्या लोकांनी सेवेची संधी दिली आणि खरं तर ते गावचे सरपंच होते, परंतु ते गावच त्यांना सांभाळत होतं, ते गावाला सांभाळत नव्हते. अतिशय दुर्दैवी आमच्यावर जी वेळ आलेली आहे ती कुणावरही आयला नाही पाहिजे आणि येऊ पण नाही, तशी आपण प्रार्थना करू. आता जे तुम्ही सगळे इथं खूप वेळापासून थांबलात, सगळे लोक एवढे इमोशनल झाले होते तिथले लोक सगळे येताना की आम्हालाही येऊ वाटत नव्हतं तिथून आणि त्यांनाही सोडू वाटत नव्हतं. अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी नियोजन केलं. आम्ही तिथून आवाहन केले सरकारला, जे सगळे या गुन्हेगारीचे पाळमुळं आहेत बीडचे ते सगळे उकडून फेका. ज्या अर्थी सगळ्या म्हणजे सर्वसाधारण लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत, त्यांना न्याय मिळेल आणि त्या प्रतीक्षेत आपण कायम राहणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद दादा. एक शब्द देतो या इंदापूर वासियांच्या वतीने, जोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे आणि जोपर्यंत आपल्या अण्णांना न्याय भेटणार नाही आहे, तुम्ही म्हणालात की आपले अण्णा परत येणार नाहीत, परंतु अण्णांच्या रूपानं, अण्णांच्या माध्यमातून हे जे आंदोलन चालू झालं, या महाराष्ट्र जो पेटलाय, परत या महाराष्ट्रामध्ये अशी निर्दयी अशी हत्या, नवे निर्दयी असं वर्तन, आत्ताची जी वेळ आलेली आहे ती नक्कीच अण्णांची पोकळी काय भरून निघणार नाही. पण धनुभाऊंना इंदापूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज एक शब्द देतो की कधीही तुम्ही इंदापूर तालुक्यात आम्हाला आवाज द्या. असेच आम्ही सर्व बांधव रस्त्यावर उतरण्याची तयारी, अण्णांना न्याय मिळाल्यापर्यंत आम्ही मागं हटणार नाही, एवढा सर्वांच्या वतीने आज शब्द देतो. आणि सगळ्यांनी आता 2 मिनिटं उभं राहून अण्णांना श्रद्धांजली अर्पित करू. सर्वजण उभं राहा. 2 मिनिटं सगळ्यांनी शांततेत श्रद्धांजली वाहू. ओम शांती. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.